हॅलो एव्हरीवन, यशोदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्क केलेल्या ब्लाऊजचे माप कसे टाकायचे, त्याचं कटिंग कसं करायचं, पार्ट ॲडजस्ट कसे करायचे, हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आणि त्याची स्टिचिंगसुद्धा कशी करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपण अस्तर कटिंग करणार आहोत आणि मग नंतर ब्लाऊज पीस कट करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज पीस आहे. त्याच्यावरती अशा पद्धतीनं आरी वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असा आरी वर्क झालेला आहे. हे कस्टमरनी स्वतः केलेलं होतं आणि त्यांचाच ब्लाऊज त्यांनी स्टिचिंगला आपल्याकडे टाकला होता. तर अशा पद्धतीने 2 मोरांच्या मध्ये पण आपल्याला पाठीवरती असा पॅच करायचा आहे. पाठीमागचा गळा पॅक नेकमध्ये आहे. तर बघा, वरती असा बोट नेक केलेला आहे. त्याच्यानंतर मध्ये असं मोरांच्या मध्ये असा कट वर्क केलेला आहे. आपल्याला तिथं कटिंग करून ओपन ठेवायचं आहे तेवढाच पार्ट. तर ते कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत. तर हे त्यांचं अंगावरचं माप आहे. तर बघा, चेस्ट, वेस्ट आणि त्याच्यानंतर स्लीवचं माप घेतलेलं आहे आणि पुढच्या गळ्याची उंची, बाकीचं सगळं माप त्यांनी ऑलरेडी पाठीमागच्या गळ्याचं वगैरे ते माप दिलेलं आहे. तर आता आपण हे मार्किंग करण्यासाठी आपण पेपर पॅटर्नचा वापर करणार आहोत. तर मी इथं पाठीमागचा जो भाग आहे तर तो पॅक नेक, प्रिन्सेस कट पॅक नेक ब्लाऊजमधलं जे पॅटर्न आपण आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याचा भाग टाकलेला आहे. आणि याची 30 साईज आहे. छाती आहे याची 30, म्हणून मी 30 इंचाचा पार्ट वापरलेले आहेत. आणि पुढचे जे पार्ट आहेत तर ते मी डीप नेकमध्ये वापरलेले आहेत पूर्ण. तर हे जे सगळे पार्ट आहेत ते तुम्ही पेपर पॅटर्न वापरून कटिंग केलेलं आहे. उंचीमध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्ती पॅटर्नमध्ये करू शकतो आणि ते कसं करायचं त्याच्यावरती पण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आता हे अस्तर कटिंग करून झाले, आपल्याला ह्या मेन कपड्यावरती ॲडजस्ट करायचं आहे. बघा, सगळ्यात आधी पाठीमागचा भाग ॲडजस्ट करूयात. तर बघा, अशा पद्धतीनं फोल्डमध्येच ठेवायचं आहे. आपलं जे आरी वर्क आहे त्याचा पण सेंटर घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटरमध्ये हा असा फोल्ड पार्ट ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याबरोबर पाठीवरती हा जो आपलं जे वर्क केलेलं आहे तर ते एकदम सेंटरमध्ये येईल, याची काळजी घ्यायची आहे. आणि मग नंतर आपल्याला असं ओपन करायचं आहे. त्याचबरोबर वरती शोल्डरलासुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. अर्धा इंचाचं मार्जिन शिल्लक राहिलं पाहिजे ह्या पद्धतीनं. आणि खालच्या बाजूने उंचीमध्ये पण आपल्याला बघायचं आहे वर्क आपलं कुठंपर्यंत येत आहे ते. आणि जर तुम्ही माप घेऊनच आरी वर्क केलेलं असतं प्रत्येकाने, त्यामुळे हा पार्ट ठेवण्यामध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्ही रेडीमेड वर्क केलेला ब्लाऊज घेतलेला असेल तर तुम्हाला त्या वर्कनुसार तुम्हाला उंची ॲडजस्ट करावं लागते ब्लाऊजची. जर कमी पडत असेल तर तुम्हाला उंची अस्तरचीसुद्धा वाढवून घ्यावी लागणार आहे, कारण आपण तिथं नसेल तर मग तुम्हाला तिथलं आरी वर्क जे आहे तर ते थोडंफार असं फोडून काढावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने शोल्डर हे सगळं जशाला तसं कटिंग करून घेतलेलं आहे. एवढंच की फक्त आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. वर्क केलेलं जे पार्ट आहे तर ते एकदम आपल्या सेंटरवरती आलं पाहिजे. त्याचप्रमाणे बाहीवरती पण सेम त्याच पद्धतीने बघा, हा आपला पुढचा भाग आहे आणि 2 बाही आहेत. एक बाही साईडला काढूयात आपण. तर बघा, एक साईड आपली पाठीमागची बाजू आहे, एक साईड पुढची बाजू आहे. तर मोराचा जो चेहरा आहे तर ते आधीच आपल्याला डिसाईड करायचे आपल्याला कुठल्या साईडला पाहिजे. हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. पुढच्या साईडला पाहिजे असेल तर तुम्ही पुढच्या साईडला आणू शकता आणि पाठीमागच्या साईडला पाहिजे असेल तर त्याच पद्धतीनं बाहीचा आकार तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. पुढचा आकार आणि पाठीमागचा आकार अशा पद्धतीनं. आणि मोर जो आहे तर तो बाहीच्या एकदम शोल्डरच्या सेंटरवरती आला पाहिजे. आपण शोल्डर कटसाठी एक बाहीला कट देतो वरच्या साईडनं, त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता. जे वर्क केलेलं आहे तर ते तुम्हाला एकदम सेंटरवरतीच येऊ द्यायचं आहे. आणि खालच्या साईडला पण तुम्हाला टिप मारण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन राहिलं पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आहे. एकदम वरती पण नाही करायचं. आणि हे जे बाकीचे पार्ट आहेत तर ते तर आपण जशाला तसे ठेवून कटिंग करणार आहोत. बाकीचे जे पार्ट आहेत सगळे तर ते तुम्हाला माहितीच आहे की ज्या पद्धतीनं आपण जसं कटिंग करतो सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे. बघा, या ब्लाऊजमध्ये आपण पुढचे हुक केलेले आहेत, त्यामुळे मी ह्या पार्टला पुढच्या साईडनं अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतलेलं होतं पॅटर्न टाकत असताना. आता आपण हे जे सगळे पार्ट आहेत तर ते आपण स्टिच कसे करायचे बघूयात. तर सगळ्यात आधी आपण पाठीमागचा भाग रेडी करूयात. पाठीमागचा भाग रेडी करण्यासाठी सरळ भागावरती असा अस्तरात अंथरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करायचं आहे. आपल्याला बघायचे सगळ्या बाजूने अर्धा इंच मार्जिन टिप मारण्यासाठी आहे का नाही. जर तुमचं वर्क जर तुमच्या टिपमध्ये आलं तर तुमची सुई तुटू शकते, याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला कटिंग करायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा जेव्हा आरी वर्कचा ब्लाऊज येईल त्यावेळेस तुम्हाला सिंगल प्रेशर फूट वापरायचा आहे, डबल प्रेशर फूट नाही. मी तर सिंगल प्रेशर फूट केलेला आहे. माझ्या मशीनला तिथंच सिस्टम आहे सिंगल प्रेशर फूट करायची, पण तुम्हाला नसेल तर तुम्हाला हा डबल प्रेशर फूट काढून तुम्हाला दुसरा सिंगल प्रेशर फूट जोडावा लागेल. आणि बघा, एकदम काठावरून टिप मारत आहे. अशी टिप आपल्याला सिंगल प्रेशर फूट असल्यानंतर
एकदम कडेवरून टीप येते आपली बरोबर. त्यामुळे काय होतं आणि ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि सुईखाली स्टोन येण्याचे पण चान्सेस थोडेसे कमी असतात. तर वरच्या साईडनं मी सगळीकडून गळ्याला टीप मारून घेतली. त्याचबरोबर मी खालच्या बाजूने पण टीप मारून घेत आहे. आता मी खालच्या बाजूला पूर्ण ओपन करणार आहे, म्हणून मी या ठिकाणी इथं हा जो पार्ट आहे तो ह्याला पण मी इथं करून टीप मारून घेत आहे. जर तुमचा खालून पूर्ण पॅकच असेल तर तुम्हाला हे सेपरेट भाग पलटी करून घ्यावे लागतात. अगोदर तुम्हाला मधला जो पॅच आहे तर तो पलटी करावा लागेल. परंतु बघा मी या ठिकाणी हे जे खालच्या साईडला मी पूर्ण कट करणार आहे नंतर. त्यामुळे मी अशा पद्धतीनं अगोदरच टीप मारून घेत आहे इथं. आतल्या साईडनं आपले सगळे जे वर्क केलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हळू एकदम सावकाश मी इथं व्हिडिओ पळवलेला आहे, फास्ट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट वाटू शकतं, परंतु तुम्हाला एकदम सावकाश मशीन चालवायचे आहे एकदम. आणि अशा पद्धतीनं मी जे वर्क केलेलं आहे त्याच्या कडेवरून अशी टिप मारून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी मधला जो पार्ट आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी अर्धा इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि अर्धा इंचाच्या अंतरावरून बाकीचा सगळा कपडा आतल्या साईडचा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूनं पण छोटे छोटे कट द्यायचे आहेत. बघा जिथं जिथं पॉईंट आहे, जिथं जिथं राऊंड शेप आहे तर तिथं तिथं सगळीकडं आपल्याला असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आणि कट तुम्हाला चांगले द्यायचे आहेत, म्हणजेच लाईन जिथं टीप मारली आहे तिथंपर्यंत त्याच्यात नॉर्मली अलीकडं टीप कट होऊ द्यायची नाही, थोडंसं अलीकडून टीप कट मारायचे. सेम तसंच आपण वरच्या गळ्याला पण कटिंग करून घेऊयात आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून तिथं पण आपण छोटे छोटे असे कट देऊन घेऊयात. आता ह्या सगळ्या टाचण्या ज्या आहेत त्या काढून घेऊयात. बघा टीप मारत असताना तुम्हाला पण सेम अशाच सगळीकडून टाचण्या लावून घ्यायचे, तरच तुमचा पार्ट एक हलणार नाही आणि शिवण्यासाठी पण तुम्हाला सोपं जाईल. आता बघा मी खालच्या बाजूला असा कट दिला होता, तर त्यामुळेच अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण पलटी झालेलं आहे. जर तुम्ही इथं कट दिला नाही तर तुमचं पलटी होणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला पण तुमचं वर्क बघायचं आहे कशा पद्धतीचं आहे ते, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पलटी करून घ्यायचं आहे. जर तुमचं खालच्या साईडनं तुम्हाला कटिंग करायचं नसेल तर आधी तुम्हाला मधला पार्ट पलटी करायचा आहे आणि मग नंतर गळ्याला तुम्हाला पट्टी फोल्ड करून घ्यावी लागेल. परंतु जर अशा पद्धतीचा गळा असेल तुमचा तर तुम्ही हा सेम माझ्यासारखं करू शकता, खालच्या साईडनं ओपनिंग देऊ शकता. परंतु मी हे ओपन तसंच ठेवणार नाही आहे, नंतर जोडून घेणार आहे व्यवस्थित. तर ते कसं अटॅच करणार आहे ते पण तुम्ही बघू शकता. तर मग अशा पद्धतीने आतल्या साईडनं थोडेसे कट माझे लांब लागले होते, त्यामुळे पलटी होत नव्हतं व्यवस्थित. तर कट देताना पण तुम्हाला काळजी घ्यायची. आणि इथं या ठिकाणी एक प्लेट येत आहे तर तिथं मी एक स्टिच अशी ओपन केली आहे, त्यामुळे एखादी जी क्रीज आलेली आहे तर ती पण निघून जाईल आपली. अशा पद्धतीने एक्स्ट्राचे धागे वगैरे तुम्हाला कटिंग करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग अशा पद्धतीनं पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपल्याला सगळ्या बाजूने अर्ध्या 0.25 अंतरावरून टिप मारून घ्यायचे, म्हणजेच हे सगळे पार्ट आपल्याला लॉक करून घ्यायचे व्यवस्थित. बघा प्रत्येक ब्लाऊजच्या डिझाईनवरती डिपेंड असतं की तुम्ही कशा आधी कुठला गळा पलटी करू शकता. जेव्हा जेव्हा आपल्याला असा पॅक नेकचा ब्लाऊज येतो तेव्हा बऱ्याच वेळेस असे मधून शेप आखलेले असतात, वेगवेगळ्या शेपमध्ये थेंबाचा आकार असतो, चौकोनी आकार असतो, गोल आकार असतो. तर जर खालच्या साईडनं तुम्हाला मी आत्ता जसं ओपन केले तसंच तुम्हाला पण ओपन करायचं असेल तर तुम्ही आत्ता मी जसं पलटी केले त्या पद्धतीनं करायचं आहे. तर इथं मी जी वर्क आहे तर ते एक्स्ट्राचं वर्क मी इथं फोडून काढलेलं आहे. तुम्हाला असं शिलाई कट करून काढायची नाही, त्यामुळे काय होईल एका नंतर सगळंच वर्क जे केलेलं आहे तर ते ओपन होऊ शकतं. तर बघा इथं मी एकावरती एक ठेवून इथं मी टिप मारून घेतलेली आहे. तर मी असं करू शकले कारण इथं खालच्या साईडला आपलं अंतर थोडंसंच आहे आणि ते पण आपलं पलटी करण्यामध्ये जाणार आहे. आता ते पलटी पण कसं केलेलं आहे मी ते पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे, कारण इथं खालच्या साईडला कपडा एकदम थोडासा कमी आहे, अर्ध्याच इंचाचं अंतर आहे. आता मी पट्टी फोल्ड करण्यासाठी मी इथं 1 ते 1.5 इंचाची पट्टी मी आधी कट करून घेत आहे, अशी सरळ एकदम सरळ कट केलेली आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला अशी पट्टी फोल्ड करायची आहे. तर बघा सगळ्यात आधी सरळ कपड्यावरती अशा पद्धतीनं पट्टी ठेवून घेतलेली आहे मी आणि इथं मी अर्ध्या इंचाच्या अंतरावरून टिप मारून घेणार आहे सगळ्यात आधी. आता इथं टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याला पलटी करायचं आहे
आणि इथं थोडासा राऊंड शेप असल्यामुळे छोटे छोटे कट पण तुम्ही देऊ शकता. नॉर्मली शेप असतो इथं पाटीच्या आकारामध्ये, तर तुम्ही कट देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल, काही एवढा जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर त्याच्यानंतर पलटी करून दाबटीप द्यायचे आणि उलट्या बाजूला अशा पद्धतीनं डबल फोल्ड करायचे आणि इथं टिप मारायचे. बघा, जर तुम्हाला पाठीमागं आरी वर्क त्या ठिकाणी केलेलं नसेल तर तुम्ही इथं 1 इंचाची पट्टी पण फोल्ड करू शकता, परंतु मी इथं अर्ध्याच इंचाची पट्टी फोल्ड करत आहे, कारण आपल्याला खालच्या साईडला अंतर खूपच कमी आहे. तर मी इथं आणखी थोडंसं फोल्ड केलेलं आहे. 0.25 एवढं अंतर ठेवूनच फोल्ड करून तिथं अशी मी थोडीशी टिप मारून घेतलेली आहे, जेणेकरून तिथं आपलं वर्क वरच्या साईडनं पट्टी फोल्ड केलेली दिसू नये समोरच्या बाजूने म्हणून. आता ही जर टिप तुम्हाला दिसू द्यायची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी हातशिलाई करून ती टिप नंतर तुम्ही ओपन पण करू शकता. तर अशा पद्धतीने खालच्या साईडनं पट्टी आपण फोल्ड केलेली आहे, गळा पण आपला पलटी झालेला आहे. त्याचबरोबर आता आपण पुढच्या भागाचं पण हे करून घेऊयात, ब्लाऊज स्टिच करून घेऊयात. तर जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला शिवून घेतो तसंच पुढच्या साईडचे पार्ट आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. पण बाहीसाठी पण मी एकदा तुम्हाला दाखवते बाही कशा पद्धतीने तुम्हाला शिवून घ्यायची. तर हे सगळे वर्क केलेले पार्ट आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल प्रेशर फोटच ठेवायचा आहे. आणि बघा, जे जे लटकन जे आहेत खालच्या साईडचे तर ते पूर्ण सगळे तुम्हाला असे वरच्या साईडला असे जाऊ द्यायचे, जेणेकरून तुमचं टिपमध्ये शिलाईमध्ये सुईमध्ये तुमचं जे मणी वगैरे येणार नाही. आणि अशा पद्धतीने सेट करायचं आहे व्यवस्थित अस्तर सरळ भागावरतीच, आणि एकदम कडेवरून अशी टिप मारून घ्यायची. बघा, थोडं थोडं तुम्हाला टिप मारत जायचं आहे. आता अशी टिप मारून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राचा कपडा कटिंग करायचा आहे आणि इथं पण आपल्याला दाबटीप द्यायची. दाबटीप आपल्याला अस्तरवरती द्यायची, मेन कपड्यावरती नाही. सगळं मार्जिन आपलं अस्तरच्या बाजूला जाऊ द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं पलटी होऊन अशा पद्धतीनं आपल्याला लटकन खालच्या साईडला येतात. आता राहिलेल्या भागात पूर्ण आपल्याला बाही जे आहे तर ते जोडून घ्यायचे, म्हणजे सगळीकडून टिप मारून घ्यायचे. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता अशा पद्धतीनं फोल्ड करायचे, सेंटर काढायचे, म्हणजेच आपली बरोबर बाही सेंटरला जोडली जाईल. आता त्याच्यानंतर आपण पुढचा गळा पण पलटी करून घेऊ. तर सगळ्यात आधी पुढच्या बाजूने सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून गळ्याचा सेम आकार जसा आहे त्या आकारानुसार मी बरोबर टिप मारून घेतली. बघा, जशी तुम्ही टिप मारचाल तसाच तुमचा गळ्याचा आकार येणार आहे. त्यामुळे टिप मारत असताना तुमच्या फिनिशिंग असली पाहिजे. आणि जर तुमची टिप वाकडी जात असेल, क्रॉस जात असेल, सरळ येत नसेल किंवा आकारानुसार येत नसेल तर तुम्ही तिथं पेनाने आधी आकार आखून घेऊ शकता आणि त्याच्यावरून परत तुम्ही टिप मारू शकता. म्हणजेच तुमचा आकाराची टिप जी आहे तर ती वाकडी वगैरे क्रॉस येणार नाही. तर आता बघा, अशा पद्धतीनं मी इथं पुढचा गळा पण पलटी करून घेतला आहे. सगळ्या बाजूनं मी अशी टिप मारून घेणार आहे पूर्ण. सेम याच पद्धतीनं तुम्हाला दुसरा पण पार्ट जो आहे तर तो रेडी करायचा आहे. बघा, अशा पद्धतीनं समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावरती असं अस्तर ठेवून सगळीकडून आपल्याला टिप मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीनं बघा, इथं पण आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे गळा. टिपा तुम्हाला व्यवस्थित मारायच्या आहेत. अर्धा इंचावरती मार्जिन ठेवून बरोबर सगळीकडून तुमचं टिप मारल्या गेल्या पाहिजे. एक्स्ट्राचा जो कपडा आपण कटिंग करत असताना एक्स्ट्रा घेतला होता तर तो सगळा कट करायचा आहे. अस्तर कट करायचं नाही, कारण अस्तर आपण बरोबर फरम्याच्या मापावरून कट केलेला आहे, त्यामुळे कुठेही तुम्हाला अस्तर कट करायचं नाही. मी मेन कपडा जो मी एक्स्ट्रा कट केला होता तो मी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कट करत आहे. आता आपल्याला इथं हुकपट्टी आणि बटनपट्टी करायची आहे. तर बघा, ही जी आहे तर ती आपली लुकपट्टी आहे. लुकपट्टी आपली उलट्या बाजूने असते आणि सरळ बाजूला पलटी होते. आणि सरळ बाजूकडून अशा पद्धतीने आपल्याला जिथं टिप मारली आपण तिथंपर्यंतच असते आपली लुकपट्टी. अशा पद्धतीनं लुकपट्टी पण मी तयार करून घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये ब्लाऊज कसा शिवतात हे जर शिकायचं असेल तर आपण प्रॉपर डिटेलमध्ये ब्लाऊज मास्टरी क्लासमध्ये हे सगळं काही प्रत्येक ब्लाऊजचं कटिंगसुद्धा तुम्ही कसं करू शकता, पॅटर्न तुम्ही तुमच्या साईजमध्ये कसे काढू शकता, वन टक्स ब्लाऊजपासून आपण पूर्ण कॉलरच्या ब्लाऊजपर्यंत आपण बरेच ब्लाऊज शिकलेले आहोत. आणि एकदम सावकाश असं शिकलेले आहोत. तर त्यामध्ये स्टिचिंग पण कसं करायचं हे पण तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. पायपिंग कशी करायची,
ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा, हुकपट्टी, बटनपट्टी, तुमचे उलटसुलट पार्ट होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही अगदीच बिगिनर असाल, नवीन असाल, तर तुम्ही नक्की एकदा आपला ब्लाऊज मास्टर क्लास चेक करू शकता, बघू शकता पहिल्या दिवसापासून. अगदी अंगावरचं माप घेण्यापासून मी त्यामध्ये शिकवलेलं आहे आणि ते पण सगळं पूर्ण प्रिया मॅडमच्या पद्धतीनं शिकवलेले आहेत. त्यामुळे नक्की बघा एकदा. त्यामुळे तुमच्या बऱ्याच गोष्टी हे ज्या आहेत त्या क्लिअर होतील. आणि त्यामध्ये मी खूप सावकाश पद्धतीनं शिकवलेलं आहे. एकही पॉईंट मी त्या ठिकाणी स्किप केलेला नाही. तर आता हे आपण जसं रेग्युलर प्रिन्सेस कट ब्लाऊज जोडून घेतो, तर ते सेम त्याच पद्धतीनं मी इथं हा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तर तो जोडलेला आहे पार्ट. आणि ती जी ब्लाऊज मास्टर कोर्सची जी प्लेलिस्ट बनवलेली आहे मी पूर्ण पहिल्या दिवसापासून. तर ती प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर तिथं वरच्या साईडला तुम्हाला सगळे प्लेलिस्ट वगैरे दिसतील. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण सगळे ब्लाऊज मास्टर क्लासचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर मी पोस्टमध्ये सगळे चार्ट देखील शेअर केलेले आहेत. ते चार्टसुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता तिथून. अगदी सोप्या भाषेत आणि एकदम सोप्या पद्धतीनं मी शिकवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण पार्ट पुढचा जोडून घेतलेला आहे. आता आपण शोल्डरला शोल्डर अटॅच करून घेऊ. अशा पद्धतीनं समोरासमोर हे पार्ट असे ठेवून घ्यायचेत आणि वरती शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचे. बघा वरच्या साईडनं अर्धा इंचाचं, गळ्याच्यापासून वरती अर्धा इंचाचं अंतर आपण सोडलं होतं. त्यामुळे आपण इथं बरोबर अर्धा इंचावरती टिप मारू शकतो. जर तुम्ही गळ्याचा वरती आरीवर्कचा आकार जर कट टू कट घेतला तर तुम्हाला इथं टिपमध्ये आरीवर्क केलेलं येऊ शकतं आणि ते तुम्ही कटिंग पण करून घेऊ शकत नाहीत, कारण ते वर्क केलेलं असतं धाग्याने. एक धागा जर काढला तर ते सगळं वर्क हळूहळू निघून जाऊ शकतं. आणि जर तुमच्याकडून चुकून झालेलंच असेल, जर तुमच्याकडून मार्जिन वगैरे ठेवायचं राहिलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही असं वर्क जे आहे तर ते एखाद्या जाड वस्तूने फोडून काढून घ्यायचं आहे. तेवढंच, पण कट करायचं नाही त्या ठिकाणी. आणि आता आपण हे जे सगळे पार्ट आहेत तर ते बाही पण या ठिकाणी जोडून घेऊयात. तर जोडून घेत असताना पण आत्ता पण परत एकदा तुम्हाला चेक करायचं आहे की मोराचे जे चेहरे आहेत किंवा दोन्ही एका बाजूला आलेले आहेत का, ज्या साईडला तुम्हाला पाहिजे आहेत तर त्या दिशेला आलेले आहेत का, हे पण तुम्ही एकदा चेक करू शकता. बऱ्याच वेळा कसं राहतं, नथ वगैरे राहते, नथीचं वर्क केलेलं असतं, तर कधीकधी आपली उलटसुलट पण नथ जोडली जाऊ शकते. नथीचा जे शेप आहे तर तो पण आपला उलटसुलट होऊ शकतो बाहीवरती. त्यामुळे बऱ्याचशा काळजी आपल्याला घ्यायची असते आणि प्रत्येक वेळेस चेक करतच आपल्याला ब्लाऊज हा शिवावा लागत असतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम लहान साईजमध्ये ब्लाऊज होता हा. 30 साईज होती मुलीची, तर ही 30 साईजमध्येच हा ब्लाऊज आपला कंप्लीट झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं वर्क खूप सुंदर दिसत आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपण हा ब्लाऊजचं पूर्ण शिलाई आपण बघितलेली आहे.